आणि मनाला चटका लावून जाणारी, वेदना देणारी घटना आहे। अगदी सगळ्यांना शॉकिंग आहे की राजेंद्र पाटणी आमच्यातून निघून जातील हे कोणी कधी विचार देखील केला नव्हता। कारण शेवटी सगळ्यांना हसत मुखाने भेटणारे, अगदी मनमिळावू, सगळ्यांना आपलासा वाटणारा माणूस हा राजेंद्र पाटणी या विभागाचे लोकप्रिय आमदार होते। आणि मला आठवतं की 2004 पासून आमची दोघांची अतिशय चांगली मैत्री होती आणि अगदी जवळून मी त्यांना पाहिलंय, जवळून अनुभवलंय। मला आठवतंय समृद्धी महामार्गाच्या वेळेस बुलढाण्याला जमीन खरेदी करार आम्ही करताना राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होतोय आणि मी स्वतः तिथं विटनेस म्हणून त्या करारनाम्यावर सही केली आणि त्याच्या सोबत त्यावेळेस राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होते आणि ते देखील या समृद्धी महामार्गाच्या लवकर कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते। विकासाभिमुख काम करणारा अशा प्रकारचा आमदार, एक आदर्श आमदार, अभ्यासू आमदार आमच्यातून अकाली निघून गेला आहे। त्यांचं दुःखद निधन झालं आहे। खरं म्हणजे ही अशी माणसं फार समाजात कमी असतात आणि त्यामुळे समाजाचं आणि परिवाराचं मोठं नुकसान, न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो।